सागर विचाराचा, मार्ग विकासाचा, सर्वांच्या प्रगतीचा, शाश्वत विकासासाठी युवकांचे योगदान, जलसंवर्धन व पडीक जमीन विकास ही थीम घेऊन पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्था संचलित श्री संत सावधा माली ग्रामीण महाविद्यालय फुलंब्री व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे मुर्शिदाबादवाडी तालुका फुलंब्री येथे विशेष श्रम संस्कार शिबिराचे आयोजन दिनांक 1 ते 7 जानेवारी 2026 दरम्यान करण्यात आले. दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी गटशेती व फळबाग लागवड या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गट शेतीचे प्रणेते व घन आंबा लागवड शास्त्रज्ञ प्रोफेसर डॉक्टर भगवानराव कापसे उपस्थित होते. यावेळी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी येथील तृणधान्य शास्त्रज्ञ प्रोफेसर डॉक्टर सय्यद मुजफ्फर आणि प्रोफेसर अश्विन रांजणीकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सर्जेराव ठोंबरे सर हे होते. यावेळी गटशेती व घन आंबा लागवड याविषयी प्रोफेसर डॉक्टर भगवानराव कापसे सरांनी ग्रामस्थांसोबत आपले अनुभव व्यक्त केले. चुरखड आणि चोपन जमीन आंब्याला चालत नाही की आपण आपले मित्राबरोबर दुसऱ्याबरोबर टाटा बिर्ला बरोबर तुलना करण्यापेक्षा आपण आपल्या पूर्व इतिहासाशी जर तुलना केली, आपण पूर्वी कसे होते तर तुम्ही पहिल्यापेक्षा आता चांगली परिस्थिती आहे का नाही, प्रामाणिकपणे फक्त हे करायला पाहिजे. गाव बनवून ही परिस्थिती चांगली आहे तरच तुम्ही समाधानी राहू शकता. आणि दुसरी गोष्ट, आता जमिनी पहिल्या कशा होत्या, चिबड जमिनी, पहिल्या चिबडचं रान असलं तिथं काहीच येत नव्हतं आणि कितीतरी ठिकाणी जमिनीत चिबडायची. आता चिबडलेल्या आहेत का? तुमची मक्का 25 वर्षापूर्वीचं उत्पन्न आणि आजचं उत्पन्न, आज 40 क्विंटल पर्यंत चांगले शेतकरी 40-50 क्विंटल पर्यंत गेले का नाही? बरोबर आहे. तर तुम्ही जमिनीची प्रत बिघडली कसं म्हणता? आमचा मळा, डाळिंबीचा मळा म्हणून प्रसिद्ध होता, 16 एकर मळा होता बरं का. 16 एकर मध्ये अर्धा कापूस राहायचा, 4 एकर गहू राहायचा. माझ्या जन्माच्या साली आम्ही इंजिन आणलं होतं त्या काळामध्ये 52. आजूबाजूचे 5-10 खेड्यातले लोक टाके पाहिले यायचे. 1 एकर मध्ये आम्ही रेकॉर्ड 32 क्विंटल कापूस घेतला आमच्या गटशेतीमध्ये. आम्ही जी गटशेती करतो त्या गटशेतीमध्ये मी शेतकऱ्यामध्ये गटशेती करतो आणि गरीब शेतकऱ्यामध्ये करतो. मोठ्या शेतकऱ्याला मी सल्लागार आहे, नागपूरला आहे, कोल्हापूरला आहे, सगळीकडे. फक्त तुमच्यासारख्यामध्ये येऊन मी गटशेती करतो. आधुनिक म्हणजे ह्याच्यातही आणखी आधुनिकता कशी आहे हे तुम्ही पाहायला पाहिजे. मग आधुनिक शेतीमध्ये त्याची सॉइल टेस्टिंग करणं, पाणी वेळेवर देणं, पाणी किती लागतं हे पाहणं, नवीन वाण कसे येतील ते पाहणं. माझं काय म्हणणं आहे की तुम्ही 4 एकरमध्ये कापूस पेरा आणि एकरी 20 क्विंटल उत्पन्न काढा. बरोबर आहे. 80 क्विंटल झालं का नाही? 80 क्विंटल उत्पन्न झालं तर 80 गुणेला 7,000, 8साठी 56, 5,60,000 तुम्हाला उत्पन्न झालं. आता तुम्हाला घरी 4 लोक आहे किंवा 5 लोक आहे, किती गहू लागते वर्षाचे? एका माणसाला 2 थैले, 2 क्विंटल, 10,000चे गहू. तुम्ही मार्केटमध्ये जा, मार्केटमध्ये म्हणजे कोणत्या सुपर मार्केटमध्ये आणि शिहोर गहू, शिहोर हे आयरिश गहू नका घेऊ. 3-4 वर्षापासून आमच्या गटशेतीमध्ये 20 क्विंटल आम्ही 19 गावामध्ये घेतो. तुम्ही एकदा येऊन पहा, तुम्हाला घेऊन जाईल. मी आलो म्हणजे सरांनी आणलं म्हणून आता मी बोलून भाषण करून निघून जायचं असं नाही. काहीतरी आपल्याला सुरू करायचं आहे. आता तुम्हाला एक परिस्थिती फक्त चालू शकते आणि ती म्हणजे फळबाग. फळबागामध्ये जर तुम्ही पूर्णत्व मात्र त्याला लावलं पाहिजे. नवीन आता तो आधुनिक म्हटलं ना तर आधुनिक आंबा, आता यांनी म्हटले आंबा. तुमच्याकडे आंब्याचे 4 झाडं आहेत, तुमच्याकडे 4 झाडं आहे का 6 झाडं आहे ते तुटतच नाही. असं म्हटलं की बाकीच्या मध्ये आंबा म्हटल्यावर काय खरं? हे चेन्नईचं नाही, दिल्लीचं नाही, कलकत्त्याचं नाही, हे तुमचं नेवासा फाटा आहे ना. नेवासा फाटा तर माहिती आहे तुम्हाला? नेवासा फाट्याजवळ केळगाव. तर त्याला 120 एकरमध्ये 9.25 कोटीचा आंबा. तर तुमच्यासारखा जो सामान्य शेतकरी बरं का, त्याचं उत्पन्न बघा तुम्ही. शेतकरी काय
टन आंब्याचं उत्पन्न घेण्याचा आपण प्रयत्न केला असं त्यांनी स्पष्ट केलं. साधारण 4 वर्षापूर्वी इथं कोळी 4 कोळी एका ठिकाणी टाकल्या. त्या 4 कोळीमधून एक तरी कोळी वरती आली, एक तरी झाड झालं. आणि आल्यानंतर मला लोकांनी मिळत काढले की बाबा हे काय करायला लागलाय तुम्ही इथं असं. मग ज्या वेळेला आता लोक बघायला येतात, 1 वर्षानंतर त्याला कलम बांधल्यानंतर आज तुम्ही सगळं केशरची टीम गेली 1 तास 1.5 तास झालं बागेमध्ये फिरायला लागले, सगळ्या बागेचा सर्वे केलाय. त्यांनी पण बघितल्यानंतर ते पण एकदम खुश झाले की बाबा जो काही प्रयोग केलाय तो 100% इथे यशस्वी झालेला आहे. पाण्याची तर प्रचंड अडचण आहे. पाणी नाहीच म्हटलं तरी चालेल. 1 तास 2 तास पाणी फक्त आम्ही इथं सोडतो बागेमध्ये. आणि साधारण 5 टनाच्या आसपास हे उत्पादन मिळेल अशी आशा आहे. आणि साधारण दर 175 रुपयानं 2-3 व्यापारी येऊन मागून गेले. 2-4 दिवसामध्ये आंबा कटिंगला आलेला आहे आणि तो कटिंग होईल साधारण 175 रुपये किलोप्रमाणे. कारण आम्ही अजून जास्त पैसे मिळतात त्या याच्या प्रतीक्षेत आहे. पाण्याची अडचण आणि इतर आता फक्त शेवटचं नियम दाखवतो तुम्हाला. याचं 5 टन माल 4थ्या वर्षी निघायला लागला. आम्हीच तिथे म्हणजे आम्ही व्हिजिटच केलेली होती. आम्ही तिथं 10-12 लोक गेलो होतो. हे 175 रुपये त्याला भाव मिळणार आहे. व्यापारी येऊन मागून गेले. हे तुम्ही पाहिलं का? आम्ही तिथं 30 मार्चला गेलो होतो आणि तो काय म्हटला की 2-4 दिवसात कटिंग होईल. हा मुद्दा महत्वाचा आहे बरं का. 2-4 दिवसात कटिंग होईल म्हणजे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात माल उतरावला जाईल. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आंबा आला तर 200-250 रुपये भाव. दुसऱ्या आठवड्यात आला की 150, तिसऱ्या आठवड्यात 125, चौथ्या आठवड्यात म्हणजे एप्रिलच्या शेवटी 100, 15 मे पर्यंत 60-70. आणि जो तुमचा आता जो निघतो 20-25 मेला 35-40 रुपये. इथं आधुनिक तंत्र वापरायची गरज आहे. बरोबर आहे. बरोबर. आणि आता याच्यावर तुम्हाला वाटतं की हे असे झाडं आले, हे बघा निर्यात योग्य आंबा आहे. पॅकिंग केलेली पॅकिंग केलेले का निर्यातीला जातोय. हा 250-250 रुपयानं जातोय. आता तुम्ही हे आणखी त्यांच्यासारखं म्हणाले हे आमच्याकडचं सांगा पोत बिल्डर चाललो म्हणतो त्याच्यासाठी बरं कसं तुमचं जे यासाठी तंत्रज्ञान आहे ना त्याच्यावर माझा चांगल्यापैकी भरोसा आहे बरं. त्याच्यातून तुमचं कार्बन वाढू शकतो. तुमचा माला तिथंच गाडा, शेतातल्या बाहेर काही नेऊ नका आणि शेतामध्ये जास्त नांगरट करू नका. बरोबर आहे. हे त्याचं सगळ्यात मोठं उत्तर. आणि आता खतं, औषधे, बियाणं याच्या बाबतीत माझं काय म्हणणं आहे कसं की आपण म्हणतो विषारी आलं सगळं रसायन झालं. बरोबर आहे. हे कॅन्सरग्रस्त झाले. हे कोण म्हणतंय? आम्ही औरंगाबादवाले म्हणतो का? तुम्ही तिथं भाजी तुमची विकायला आणली आम्ही म्हणतो का तुमची भेंडी रसायनमुक्त असली तर आम्ही 100 घेतो, नाही तर 50 ना द्या. आम्ही म्हणतो का? खाणारे म्हणायला लागले का? सगळ्यात जास्त याचा ताण घेतात पिकवणारेच. अरे नाही आपल्याला ते रसायन जमत नाही का? हे कोण ताण घेतोय? आम्ही तुमचा गहू रसायनाचा आहे का बिना रसायनाचा आहे त्याला काही 2 पट भाव देतो का आम्ही? आंबा आता मी काय म्हटलं आंबा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येतो. मग असं काय तुम्ही काही एखादं देवाकडून काही आणले का काय केलं का जादू करता का काय करता असं काही नाही. हे तंत्रज्ञानच आहे. आणि हे तंत्रज्ञान आत्ताच सांगितलं यांनी PhD मी गुजरातमध्ये केली, आंब्यावरच केली. गुजरातमध्ये शेत पाहिलं तिथं आंबाचे आंब्याशिवाय दुसरं काही नाही साऊथ गुजरात. बरोबर आहे. तर तिथं मी PhD केली. त्या काळामध्ये आमच्या क्लासमेटचा एक्सपेरिमेंट कल्टारवर कल्टार तुम्ही विषय काढला कल्टारवर आणि नुसतं कल्टार वापरलं की तुम्हाला आंब्याचं 1.5 ते 2.5 पट उत्पन्न येतं. आंबा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काढायला येतो.
आता या वर्षी थोडासा 10-12 दिवस लेट, उद्याच्या पेपरला पाहतो मी, माझं स्टेटमेंट आहे 10-12 दिवस या पाऊस लेट झाला, त्याच्यात हे झालेलं आहे. तर हे आपण 1 तारखेला म्हणजे पहिल्या वीकमध्ये आणल्या. तुम्ही जर कधी जुलैच्या शेवटी काहीच करायचं नाही, घेर असतो ना झाडाचा, दुपारची सावली इथून इथपर्यंत मोजायची किती मीटर आहे, ती समजा 4 मीटर आहे, तर 1 मीटरला 3 मिली कल्टा, म्हणजे 4 मीटर आहे तर 4 मीटरला 12 मिली कल्टा. जुलैच्या शेवटी एक 4-5 लिटर पाण्यामध्ये टाकायचं ते, आणि त्या खोडाजवळ आळं करायचं 1 फुटावर. मोठं जरी झाड असलं तरी खतं द्यायचं आळं दूर असतं, बरोबर. हे खोडाजवळ आळं करायचं. सगळे फोटो आहेत, मी तुम्हाला हे टाकतो तुम्हाला. त्या आळ्यामध्ये ते पाणी टाकायचं. आळं किती करायचं इतकंच, फार खोल नाही करायचं, नुसतं आळं करायचं, त्याच्यात टाकून द्यायचं आणि बुजून घ्यायचं, बरोबर आहे. तितक्यानं तुमचा आंब्याचा मोहर 10 नोव्हेंबरला सुरू होतो. यावर्षी 20 नोव्हेंबरला सुरू झाला, पावसाला जरा झटके दिल्यामुळं. तर तो तुमचा 10 नोव्हेंबरला मोहर सुरू होतो, जो एरवी 15 डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंत चालतो. अजूनही तुमच्या आंब्याला, बऱ्याच आंब्याला मोहर नाही, बरोबर आहे. आणि थंडी आता पडली म्हणून जरा 4-8 दिवसात काही आंब्याला येईल. बाकी तुम्ही मोहरातले फळाचे आंब्याचे फोटो सगळ्या महाराष्ट्रातले मला येतात, तुम्हाला मी दाखवतो. ते केलं तुम्ही तर तुमचा पहिल्या आठवड्यात आणि डबल मोहर येतो, परत गॅरंटीनं मोहर येतो. हे म्हणतात, हे म्हणले ना की माझा यावर्षी 3 झाडाला आला नाही, 3 झाडाला आला, ती भानगड होत नाही. आणि आणखी एक, आता यांना फार महत्वाचा मुद्दा विचारला की आधुनिक, हे एक आधुनिक झालं त्याच्यामध्ये. आणि दुसरी आधुनिकता, एका एकरमध्ये किती झाडं लावायला पाहिजे, ती पद्धत साऊथ आफ्रिका पद्धत. ती पहिली भारतामध्ये मी आणलेली 2005 मध्ये. मी साऊथ आफ्रिकेला गेलो होतो सर, तुम्हाला फोटो दाखवतो. साऊथ आफ्रिकेमध्ये 5000 एकरची एकच एक बाग पाहिजे, 5000 एकर. आणि तिचं उत्पन्न एकरी 20 टन, 5 आणि 6 टन. हे जे हा म्हटला ना 5 टन येईल, मग मी म्हणता फुल झालो वगैरे वगैरे, तिथं एकरी 20 आणि 22 टन उत्पन्न आहे. तुम्हाला तिथले फोटो दाखवतो. मी स्वतः, मी अर्ध जग आंब्यासाठी फिरलो, म्हणजे नुसतं भारत तर फिरलोच, पण अर्ध जग फिरलोय आंब्यासाठी. तुम्हाला तिथले फोटो दाखवतो, 1-2 फोटो, त्याच्यातून तुम्हाला अंदाज येईल. तर गंमत कशी आहे बरं का, तुम्ही तुमचं करायचं तर काहीतरी तंत्रज्ञानानं केल्या गेलं पाहिजे. नाही तर जुनी शेती, पाऊस पडला, शेजाऱ्यानं पेरलं का, शेजाऱ्याला विचारायचं, ते म्हणतो पेरू का, कसं करू, असं करण्यामध्ये तुमचा सगळा म्हणजे नुकसान झालं. आता ती जी 5000 एकरची बाग आहे, ती 5000 एकरची म्हटल्यानंतर त्याच्यात 50,000 टन माल निघून राहिला ना, 200-400 कोटी रुपयाचा माल निघून राहिला. बरं, त्याला मी विचारलं तुम्ही ऑर्गॅनिक करता, हा हे एक सांगू शकतो. तिथं त्याच्याकडे 2 पॅक हाऊस होते, म्हणजे आंबे प्रक्रिया करून पॅक करून एक्सपोर्ट करायचे. 2 पॅक हाऊस होते. तर मी त्याला विचारलं हे 2 कशाचे, ते म्हणे हे एक ऑर्गॅनिक आहे आणि एक ट्रॅडिशनल आहे. तिकडं रासायनिक म्हणत नाही, परदेशामध्ये ट्रॅडिशनल म्हणतात. एक ट्रॅडिशनल आहे म्हणजे पारंपरिक, आणि एक ऑर्गॅनिक आहे. तर मी त्याला विचारलं ऑर्गॅनिक आणि ट्रॅडिशनलमध्ये तुम्हाला काय फरक वाटला. तो म्हणे हे ऑर्गॅनिक जे आहे हे फार महाग पडतं. तुम्हाला इतकं नत्र स्फुरत पाला जर कधी शेणखतातून द्यायचा असला तर किती शेणखत लागतं, आणि सगळ्या जमिनीला जर शेणखतच वापरायचं असलं तुम्हाला तर शेणखताचे भाव काय होते बरं. ढोरं तर पाळत नाही तुम्ही, बरोबर आहे. आता हे बऱ्याच सगळ्या चर्चा झाल्या त्याच्यावर. नंतर म्हटलं तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्टर कोण आहे तुमचा, लंडनला पाठवतो म्हणजे आम्ही माल. म्हटलं इम्पोर्टर कोण आहे,
तर म्हणे व्हॉट इम्पोर्टर, कशाचा इम्पोर्टर? म्हणजे आम्ही तिथं आमचे स्टॉल आहेत म्हणे तिथं, स्वतःच्या विक्रीचे स्टॉल आहेत. आता स्वतःचे विक्रीचे स्टॉल आहे म्हटल्यानंतर याला पैसा भरपूर होणार. तुम्ही 2 मिनिटं थांबा, जा बसा खाली, जरा बसा खाली, बसा बसा, 1-2 मिनिटं बसा. मार्केट आहे आमचं ऐकणार आहे, ते ऐकत आहे. तर बरं का, आता तो स्वतःच विक्री आहे म्हणजे आमची तिथे, बरोबर आहे. आणि आता इथं कापसे मगापासून ते सांगायला लागले एवढा भारी आमका तमका. मी जिकडं तिकडं विचारलं, माझ्यासारखे 6 कापसे, त्यांना एका लाईनमध्ये 6 चेंबर होते सर, त्याचे नोकरीला ठेवले होते. 2 लाख काय घेतो, 3 लाख घे आणि इथं करून द्या, कर इथं शेतात. आता 300 कोटीचा जर आंबा होत असला, त्याच्यात 10% जर आमच्यामुळं वाढलं तर 30 कोटी रुपये वाढतात ना. हे तर मान्य आहे का? आता तुम्ही येण्या जाण्याचे मी जर कधी 5,000 मागितले एका व्हिजिटचे, तुम्ही लगेच ते दाखवाल, सगळं करायला, चहा घ्यायला नेलं की बाजूला आहे का नाही? कारण ती परिस्थिती आपल्याकडं, शेती छोट आहे ना, तुमच्याकडे 5,000 एकर असला की नाही का? खालपासून वरपर्यंत नुसते इतके फळं म्हटलं, हे 20 टन माल हे लाल इंडियात आणलं. इंडियामध्ये पहिली बाग मी लावली याला रुईभर, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 2006 मध्ये. आणि त्याच्यानंतर हळूहळू आता सोलापूर, सांगलीमध्ये फार बाग आहे. आता पांगल्या सगळीकडं, पण सोलापूर आणि सांगलीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी पैसा कमवायला लागले. हे जे सांगोला सांगितलं नाही का त्यांना, ते सांगोला सोलापूर मधलं जे ना, हे साधारण माणूस, आणि इतकी बाग त्यांना 3 वर्षामध्ये एवढी टॉपची बाग केली होती. मी त्याला विचारलं, म्हणलं काका तुम्ही इतकी छान बाग कशी काय बनवली? तो म्हणे, हे बघा साहेब, मला गड्यानं काम केलेलं आवडत नाही. आपल्याला शेतामध्ये किती वेळ राहतो, हे बघा. आता आम्ही नोकरीवाले, यांना काय फुकटची पगार घेते, नोकरीत काय चाललंय, आम्हाला इथं कष्ट करावं लागते, रात्रंदिवस पाणी द्यावं लागतं. आता तुम्ही एक लक्षात घ्या, एक कारकून कमिशनर ऑफिसचा घ्या का कलेक्टर ऑफिसचा घ्या, बदमाशी तर काय बदमाशी करतो तो, आठवड्यातला एखादा दिवस दांडी मारतो, बरोबर आहे, एखादा दिवस दांडी मारतो, 10च्या ऐवजी 11ला येतो, 6च्या ऐवजी 5ला जातो. याच्याशिवाय आणखी काय करू शकतो? बाकी 6 तास तर आठवड्यातले 5 दिवस तर राहतो का नाही तिथं, आणि 6 तास तर राहतो का नाही तिथं. आता तुमची शेती, तुम्ही तुमच्या शेतीमध्ये तिथं राहून स्वतः किती दिवस काम करता? आपलं स्वतः काम किती काम करतो? आणि किती वेळ असतो तिथं? निदान साहेबाचं टेन्शन असतं, ते रजा देईल का नाही, झापल कर काय कर, त्याच्या पुढं करून कसं तरी थोडंफार त्याला चान्स घेता येतो. बाकी तिथं राहावं लागतं का नाही? आपण किती वेळ असतो शेतामध्ये? आता तुम्हाला सगळ्यात अवघड जमीन सांगितली, अशी जमीन आहे का तुमच्या गावामध्ये? पाणी मात्र याला गॅरंटीचं पाहिजे, पाणी गॅरंटीचं पाहिजे. मी एक स्कीम केलेली आहे सर, याची माझ्या पुस्तकात स्कीम दिलेली. हे माझ्या पुस्तकात पूर्ण सुशिक्षित लेकरांसाठी तुमची जर कधी 1 एकर पुस्तक आहे माझं, हे बघा. या योजनेमध्ये मी काय मुद्दे मांडलेले सर, तुम्ही ऐका. तुम्हाला म्हणजे मी तुम्हाला कॉलेजमध्ये कार्यक्रम ठेवा मुद्दाम याच्यासाठी म्हणतो की तुम्हाला आता नोकरीची आशा नाही, नोकरी मिळेलच याची गॅरंटी नाही. मग हा सुशिक्षित बेकार काय करतो, BA MA झालेला युवा मग कुठं तरी औरंगाबादला येऊन कोणाकडं तरी 10,000 रुपये 8,000 रुपये महिन्याला टेम्पररी जसं जमल तसं करतो. शेवटी
तुमचे डिझेलला आपलं पेट्रोलला पैसे घालून जुन्या आंब्याच्या झाडे तुमचे खोबऱ्या नाखाड्या गोटी आजोबाने लावायचा नातवाना खायचा. इथं काय आजोबा म्हणजे पहिलं लागवडीचं वर्ष, वडील म्हणजे दुसरं वर्ष आणि तुम्ही तिसरं वर्ष. तिसऱ्या वर्षी तुम्हाला कमीत कमी 2 टन, कमीत कमी 2 टन आंबा तुम्हाला मिळतो. बरोबर आहे. आता हा 2 टन आणि लागवडीला खर्च येतो 1.25 लाख. मी गव्हर्नमेंटला सबमिट केलं. ते येतो. आपलं पाणी किती लागतं? जानेवारीपासूनच खरं पाणी तुम्हाला पाहिजे, तोपर्यंत तर कुठलंही पाणी असतं तुम्हाला. जानेवारीपासून जूनपर्यंत तुम्हाला 15 ते 16 लाख लिटर पाणी लागतं. मागेल त्याला शेततळ्यामध्ये 40 लाख लिटर पाणी बसतं. म्हणजे छोटं शेततळं दिलं तरी चालतं. बरोबर आहे. एक शेततळं आणि लागवडीचा खर्च. मार्गदर्शन करायला तयार आहे. समजा 10 मुलं तुमच्या गावातले तयार असले तर मी त्याचा जाणं येण्याचा खर्च सगळं काही घेणार. तिसऱ्या वर्षी 2 टन आला, चौथ्या वर्षी त्याला 5 टन आला त्या शेतकऱ्याला, तरी त्याला कोळी बसून लावलेला. तुम्ही कलमा आणि त्याच्या बाजूला कोळी लावायची. ते हायब्रिड मोड तयार केलेला, मिक्स केलेलं आहे, ते त्याला जोडून द्यायचं. हिमायतबागमध्ये गेस्ट हाऊसच्या बाजूला केलेलं आहे. तर तुम्हाला 5व्या वर्षी 6 टन उत्पन्न मिळालं का नाही? तिसऱ्या वर्षापासून तुमचा खर्च निघून चालला. 5व्या वर्षापासून 6 टन उत्पन्न तुम्हाला मिळालं आणि याला 175 रुपये भाव भेटला. इथं त्या मुलांना नोकरी म्हणून तिथं राहायचं शेतावर. त्यांना मिस्टर मिसेस ना तिथं राहायचं, झोपडी बांधायची आणि तिथं राहायचं. बरोबर आहे. आणि सगळे कष्ट त्यांनी करायचे. कष्ट तरी किती करावं लागतं? आंब्याला किती कष्ट करावं लागते? दोघं मिस्टर मिसेसला जर काळजी घेतली तर त्याला काही अडचण येत नाही. त्याला 6 टन माल निघला. तो हे तर त्यांना काय करायचं? मी पिकायचं, मी माझी पिकवायची PhD माझी पिकवण्यामध्ये, आंबा पिकवण्यामध्ये. तुम्हाला घरगुती आंबा कसा पिकवायचा हे ते पाश्चात करताना त्याच्यापेक्षाही आणखी सोयीचं, पण घरगुती कसं पिकवता येईल असा आंबा तुम्ही जर पिकवला आणि मिस्टर मिसेस दोघं नवरा बायकोलाच तो विकला बॉक्स करून, तर याचे 175, त्याचे 240 सगळं सोडून द्या. 80 रुपये तर भाव मिळेल तुम्हाला. 80 तर गावातल्या गावात 80 रुपयाला कोणी आंबा घेते हे तर मान्य आहे तुम्हाला. 80 रुपये भाव जर मिळाला, याच्यात सगळं दिलंय बघा. 80 रुपये जर भाव मिळाला तर 4,80,000 रुपये एकरामध्ये होतात. बरोबर आहे. त्याच्यातला 60,000 रुपये खर्च घेतात दरवर्षीचा खर्च. मजुराचा खर्च धरायचा नाही, ते नवरा बायको दोघंच मजूर. बरोबर आहे. 4,20,000 रुपये नेट प्रॉफिट राहतो का नाही? त्याला 12 ना भागा पडतो का नाही? 4,20,000 भागा नसेल 35,000 रुपये महिना पडतो त्याला. आणि किती इज्जतीचा. बरं, आंब्यामध्ये द्राक्षासारखं डाळिंबासारखं टेन्शन नाही, रात्रंदिवस मरमर नाही. आता मोहरलेल्या बागाचे दिवसभर मला फोटो सगळ्या महाराष्ट्रातून आंध्रातून येतात. तुम्ही जर पाहिलं तर तुम्ही वेडे घालते फोटो. अशा बागा खुश आहे. तर माझं हे म्हणजे हे तुम्हाला थोडक्यात तुम्हाला ब्रीफ केलं. आणि तुम्हाला नवीन जे मुलं आहेत ना, तुम्हाला एक सांगायचं आहे मला की तुम्ही पहिलं गोष्ट राजकारणाची चर्चा ही बंदच करून टाकायची. फक्त लागवड करताना उत्तर दक्षिण असावी. बागेची 5 फूट उत्तर दक्षिण आणि 15 फूट किंवा 14 फूट पूर्व पश्चिम, म्हणजे ओळीच्या ओळी उत्तर दक्षिण झालं पाहिजे. ही सकाळपासून 2 ओळी कधीच मिळू द्यायच्या नाही. 2 झाडं तर कधी मिळतात, लगेच मिळतात तिसऱ्या वर्षी. मिळाल्यानंतर असे घुसत नसतात ते दुसरीकडे जागा पाहतात. सर, आंब्याला छाटणी करणं कितपत योग्य? छाटणी करणं तुम्हाला जाट लागवड करायची म्हणजे हे नियंत्रण केल्याशिवाय शक्यच नाही. वर्षातून कधीतरी 2 वर्षातून यायचं. एकदा ब्रँचेस मेंटेन करा. ब्रँचेस फक्त यात 500 झाड लावली 12 बाय 3 तुम्ही दाखवा नाही एकदम. आपल्याला मागणारा समाज नाही निर्माण करायचा, देणारा समाज निर्माण करायचा. आणि हे देणारे
आणि देणारे कोणाला देत आहे, काळी आई आपल्याला देते. त्या काळ्या आईला समजून घ्या. त्याने पाहिजे खडकाला धडका, आपण एरवी म्हणत होतो, त्या खडकाला धडकाच करून त्यांनी कशा आंब्याच्या बागा फुलवल्या हे पाहत आहेत. आणि आपल्याकडे आता अनेक जण बरड्या फरड्याच्या सुद्धा जमिनी आता अशा प्रकारचे बागायती करतायत. आणि म्हणूनच तर आपण आता म्हणजे आपण जेव्हा लहान होतो ना, पण आपलं आपला भारत देश हा देश कोणाचा तर 40 कोटी जनतेचा असं त्यावेळेला म्हणायचं. म्हणजे असं ते आपल्याला लहान पोराच्या गोष्ट द्यायच्या. आता तर 140, 145, 150 आणि तरी सुद्धा आपण धुळत आहे. फार महत्वाची गोष्ट आहे बरं का? आणि हे त्या रसायनानेच आपल्याला हायब्रिडनेच आपल्याला सगळ्याच्या अंगाला कपडे येणं आणि काही अवस्था होती. मी तुम्हाला सांगतो मोठं नाही काय ते एवढे आता मला कधी ते मी सांगत नाही आहे कधी, म्हणजे एवढीच ती कशाला त्याच्या आठवण करायची असं. पण अत्यंत भयानक स्थिती म्हणजे लहान असताना शेतकऱ्याची 6 बैलाची शेती होती आमच्या. स्वतंत्र नांगर चालायचा, पण खायला नसायचं. खायला आणि खायला आंबाडा भाजायला पाहिजे. काय होतं आंबाड्याची भाजी आणून खाणं कसं तरी आम्ही कायम तुटीत ही जी समृद्धी आली ना ती काळ्या आईने अजून दिली. आता आपल्याला आणखीन ही जी विकृती चालली या विकृतीला गठीत करण्याचं काम हे शास्त्रज्ञ मंडळीने केलं आहे. म्हणजे त्याचा एक मोठा इतिहास आहे की हे. आणि माझ्या डोळ्यासमोर आम्ही आता पाहतो, आता आम्ही सगळे 75च्या पुढे 80च्या पुढे तोही काळ आम्ही पाहतो. आपण जे सगळं वाचलो ना आता इथपर्यंत आलोय ना, ते राजकारण्याने नाही आणलं, शास्त्रज्ञांनी आणलं. शास्त्रज्ञांनी. आणि मला माहिती असेल MS स्वामीनाथन नसते ना तर आज आपण पाकिस्तान जसा कटोरा घेऊन फिरतोय ना, तर तसं कटोरा घेऊन फिरलं. जशी सोन्याची चोरी होती तशी तिथे आजकाल तुम्ही पाहताय. तेव्हा ही शास्त्र आपल्याकडे काही राजकारणी सुद्धा माणसं मिळाली आणि त्यांनी शास्त्रज्ञाचा सन्मान केला. नर्गिस कुरियनचा सन्मान गुजरातमध्ये सरदार पटेलांनी केला आहे. आणि MS स्वामीनाथनचा सन्मान हा त्या काळामध्ये शास्त्रीजींनी आणि त्या सगळ्या मंडळींनी पुढे जी हरित क्रांती आली तिथून सगळं हे सगळं झालं. MS स्वामीनाथन अनेक प्रकारच्या योजना आल्या. या शास्त्रज्ञांचा सन्मान करायला आपण ना शिक्षणाचा सन्मान करतो ना शास्त्रज्ञाचा करतो. भलत्या गोष्टीकडे आपल्याला एकच मिनिट. तुमच्या देशामध्ये गेम खेळणाऱ्याला भारतरत्न मिळते, गायन करणाऱ्याला भारतरत्न मिळते, शास्त्रज्ञाला कृषी शास्त्रज्ञाला स्वामीनाथांचं कोणी म्हटलं तरी का एखादा की याला भारतरत्न द्या. ठीक आहे, नाही दिलं तर ठीक आहे, पण निदान म्हटलं तरी का कोणी याला भारतरत्न द्या. ज्यांना सगळ्या देशाला पोटापाट्याला असं आहे. म्हणून आत्ता तुम्ही येडले सर आणि सावतामध्ये महाराष्ट्राचे सगळे जे शिक्षण यांनी पुष्कळ दिवसाने हे असं विचार करतायत. आणि आता ही आपण पत्रिका केली ना, असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे अशा अत्यंत त्याच्या क्षेत्रात मोठे असलेल्या माणसं अधिकाधिक जरा संख्येला उपस्थित राहतील असं जरा बघा. आणि प्रत्येक वेळेला आपल्याला ना याच्यातून पुढे काय करायचं, पुढे त्याचा लाभ कसा घ्यायचा हे इथे संपतं. मग ऐकलं आणि संपलं आणि पण याचं पुण्य आपल्याला मिळणार आहे. मंदिरात कसं म्हणून मंदिरात साधारण हे लोक काही विचार गेल्यानंतर मग स्वर्ग मिळावा आणि मग तिथं सगळं बरं. पण इथं काय म्हणून याची नाही याची डोळा खूप मोठी